नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एखाद्या गावातील, जिल्ह्यातील किंवा भूप्रदेशातील राहणीमान खूप चांगलं आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे अनेक निकष असतात. म्हणजे मग त्या भूप्रदेशाची, जिल्ह्याची भौगोलिक रचना, तिथलं टाउन प्लॅनिंग, त्या शहराची एकूण वसाहत कशी पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे तो मुद्दा, तिथलं राजकीय नेतृत्व, सांस्कृतिक आणि एकूणच तिथल्या कला परंपरा आणि त्याचबरोबरीनं त्या जिल्ह्यातील, त्या शहरातील, त्या गावातील कायदा सुव्यवस्था कशी आहे याच्यावरती त्या भूप्रदेशाची किंवा जिल्ह्याची राहणीमानाची व्याख्या ठरते. मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आपलं जे काही पोलीस खातं आहे ते अत्यंत जबाबदारीनं काम करत असतं. पण तरीसुद्धा पोलीस खात्यावरती नेहमीच वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असतात. आता गणेशोत्सव तोंडावर आहे. कोणताही सण समारंभ आल्यानंतर गणेशोत्सवासारखीच पोलीस दलावरची जबाबदारी वाढलेली असती. गणेशोत्सवामध्ये ती जास्ती असती. कोणत्याही VIP नेत्याचा दौरा असला की त्याचा बंदोबस्तापासून ते अगदी सण समारंभ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस दल काम करत असतं. येत्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्याच्याविषयी जाणून घ्यायचे, बोलायचे आणि ओव्हरऑल एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलाची सध्याची प्रतिमा आणि त्यांचं कामकाज याविषयी सुद्धा बोलायचे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित सर आलेत. त्यांचं स्वागत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही अशा पद्धतीचा संवाद प्रतिवाद घेत असतो. गणेशोत्सव म्हटल्यानंतर तो डॉल्बी मुक्त व्हावा ही पोलीस प्रशासनाची वर्षानुवर्षाची भूमिका आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं, मानवी आरोग्याच्या दृष्टीनं ही भूमिका अत्यंत योग्य आहे, रास्त आहे. यावर्षी आपण डॉल्बी मुक्त गणेशोत्सवाच्या बरोबरीनं लेझर लाईटचा पण अतिरेकी वापर होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ऑलरेडी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली आहे. आपण स्वतःसुद्धा एक बैठक घेतलेली आहे. त्याच्यातून तुम्ही आवाहन केलेलं आहे की हा गणेशोत्सव हा डॉल्बी मुक्त आणि लेझर मुक्त पण असावा. पण मुळात आम्ही दरवर्षी हे बोलतो की त्याच्यामध्ये आपल्या डॉल्बीचे दुष्परिणाम काय आहेत हे आपण सांगतो. यावर्षी तुम्ही लेझरवरती पण फोकस केला आहे. ही वेळ का आली? आपण जर बघितलं की आजपर्यंतचा ज्या मिरवणुकांचा अनुभव आहे कोल्हापूरमध्ये, त्यामध्ये विशेष करून मागील वर्षी प्रकर्षाने जाणवलं की विसर्जन मिरवणूक असेल किंवा आगमन मिरवणूक असेल त्यामध्ये जे लेझर लाईट्स हे मिरवणुकीसोबत ज्या मंडळांनी लावले होते त्याचा दुष्परिणाम असा देखील आहे. एक तर पहिली गोष्ट, मानवी शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतोय. डोळ्यांना इजा होण्याचे देखील त्याच्यामध्ये संभव आहे. त्याचबरोबर जे कॅमेरे आहेत जे मिरवणुका कव्हर करतात, मग ते खाजगी असतील, मोबाईलचे कॅमेरे असतील किंवा आपले जसे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांचे कॅमेरे असतील, जवळपास 400 कॅमेरे खराब झाल्याचे देखील रिपोर्टिंग मागच्या वर्षीच्या मिरवणुकीत झालेली आहे. तर आपण गणेशोत्सव साजरा करत असताना आपला आनंद तर घ्यावाच, परंतु आपल्यासोबत इतरांना कुठलाही त्रास होऊ नये ही देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि डोळ्याच्या बुबुळातून रक्त येणे, डोळ्याला इजा पोहोचणे, शस्त्रक्रियेपर्यंत आपल्याला दवाखान्यात जावं लागणे, अशा जर गोष्टी या लेझरमुळे घडत असतील तर आपण त्या प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत. पण म्हणजे आता पोलीस दलानं मानवी आरोग्याबद्दल सुद्धा काम करणं सुरू केलेलं आहे गेल्या काही वर्षापासून. त्याच्याबद्दलचा ध्वनी प्रदूषण कायदा आहे आपल्याकडं. बरोबर. न्यायालयाची पण त्याच्या संदर्भामध्ये काही निर्बंध आहेत किंवा न्यायालयाचे आदेश आहेत. पण लेझरबद्दल पण असा काही कायदा आहे का? सध्या लेझरबद्दल तर असा कुठला कायदा नाही आहे, परंतु भविष्यामध्ये ह्याचा जो धोका संभवतोय तर त्या अनुषंगाने ती एक काळाची गरज बनलेली आहे. आणि सध्या तरी आम्ही इंटरव्हेन्शन करून त्याचा वापर करू नका हे आवाहन करतोय. अच्छा. आणि मंडळांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. काही मंडळ अजून देत आहेत आणि आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करताय की तुमचं एक विधान गाजलं कोल्हापुरामध्ये की एक दिवस तुमचा आणि 364 दिवस वर्षातील उरलेले आमचे असतील म्हणून? कसं आहे की जवळपास 365 दिवसापैकी बहुसंख्य दिवस आम्ही रस्त्यावर असतो, कुठल्या ना कुठल्या बंदोबस्तामध्ये असतो, कुठल्या ना कुठल्या कामामध्ये असतो, दौऱ्या असतात VIPंचे. तर माझी सर्व नागरिकांना, विशेष करून गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपलं म्हणणं देखील मला मान्य आहे की गणेशोत्सव वर्षातून एकदा साजरा होतो, परंतु जर आपल्या घरातील कोणी व्यक्ती आजारी असेल तर आपण अशा ठिकाणी DJ वाजवाल का? याचा विचार आपण जर करत असाल तर आपण नक्कीच वाजवणार नाही. आपण ज्या ठिकाणाहून मिरवणूक नेतोय
त्या ठिकाणी देखील कोणी वृद्ध व्यक्ती असू शकतो, आजारी व्यक्ती असू शकतो, शांतता क्षेत्र असू शकतं, याचा देखील विचार आपण करावा. कारण आपण या जिल्ह्याचे नागरिक आहात, तर हे जिल्ह्यातील जे नागरिक आहेत ते देखील आपल्या कुटुंबाचाच भाग आहे. हे समजूनच आपण विचार करणं आवश्यक आहे. नाही, पण आता आपला कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचा जर आढावा घेतला तर वर्षानुवर्ष आपला एकच विसर्जन मार्ग आहे. होय. गेल्या काही 3 ते 4 वर्षापासून, काही म्हणता येणार नाही, आपण आता पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करत नाही, त्याऐवजी रंकाळ्याजवळच्या खणीमध्ये आता गणेश मूर्ती जात आहेत. पण अजूनही बहुतांश मंडळांना महाद्वार रोडवरतीच यायचं असतं. यावर्षी पण तुम्ही पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी काही योजना आखलेली आहे का? नक्कीच. आता आपण जर बघितलं असेल की मागच्या वर्षी जो गोखले कॉलेजकडून जो जाणारा रस्ता आहे तो पर्यायी मार्ग मंडळांना सुचवण्यात आला होता. ज्या मंडळांना महाद्वार रोडहून जाण्याचं नव्हतं अशा जवळपास 27% जवळपास 30% गणेश मंडळांनी पर्यायी मार्गावरून त्यांची मिरवणूक नेणं पसंत केलेलं होतं. तर यावर्षी देखील मंडळांची अशीच मागणी होती की जसं महाद्वार रोडवरून गणेशोत्सवाची विसर्जनाची मिरवणूक होते तर त्या ठिकाणी मंडळांचं स्वागत केलं जातं जागोजागी आणि अध्यक्षांचा सत्कार केला जातो. तशीच प्रथा जर पर्यायी मार्गावर देखील सुरू केली गेली तर अनेक गणेश मंडळ यावर्षी देखील उत्सुक आहेत पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी आणि तशा उपाययोजना देखील आम्ही प्रशासनाला सांगून करतो, जेणेकरून महाद्वार रोडची जी कोंडी आहे ती कमी व्हावी. कारण शहर हे विस्तारलेलं आहे, गणेश मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे, तर त्यामुळे पर्यायी मार्ग हा गरजेचा बनलेला आहे. जसं शहर वाढतं त्यावेळेस बायपास निर्माण होतात, तसंच आता विसर्जनासाठी सुद्धा पर्यायी मार्ग असण्याची आवश्यकता आहे आणि यावर्षी देखील आम्ही आवाहन केलेलं आहे आणि यावर्षी देखील मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त प्रतिसाद मंडळांकडून पर्यायी मार्गाला मिळेल अशी देखील आम्हाला खात्री आहे. गेल्या वर्षी जो पर्यायी मार्ग होता विसर्जनाचा तो होता म्हणजे आपला उमा टॉकीज, गोखले कॉलेज, त्यानंतर हॉकी स्टेडियम, तिथून संभाजीनगर, क्रशर चौक आणि त्यानंतर रंकाळा खण. हा पर्यायी मार्गाचा गेल्या वर्षी जवळपास 30% मंडळांनी वापर केला होता आणि यावर्षी तो वाढेल असा विश्वास आहे. पण सर मला सांगा की गणेशोत्सवामध्ये यूथ जनरेशनला सगळ्यात अट्रॅक्शन असतं ते म्हणजे त्या वाद्यांचं, तिथं वाजणाऱ्या ठेक्याचं, त्याच्यावरती नाचण्याचं. तुम्ही जर सरसकट कुठल्याही पद्धतीनं आम्ही स्पीकर लावू देणार नाही अशी जर भूमिका घेतली तर या तरुणाईनं करायचं काय? ती नाराज होणार नाहीत का? आम्ही अशी सरसकट भूमिका कधीही घेतलेली नाहीये. आम्ही किती स्पीकर लावावेत किंवा कुठले वाद्य वाजवावेत तर त्यामध्ये ध्वनी प्रदूषणाचा जो अधिनियम आहे 2000 सालचा, त्यामध्ये जे डेसिबलची मर्यादा दिलेली आहे त्याचं आपण पालन करावं असं आम्ही आवाहन करतोय. आम्ही कोणी किती स्पीकर लावावेत किंवा कुठले वाद्य वाजवावेत याच्यावर कुठलंही बंधन घातलेलं नाही. पण काय होतं सर की एखाद्या मंडळानं स्पीकर लावायला सुरुवात केली एखाद्या ट्रॉलीवरती की त्याच वेळेला पोलीस कर्मचारी अधिकारी जाऊन ते स्पीकर उतरवायला लावतात आणि तिथूनच पहिल्यांदा वादाची ठिणगी पडते. यावर्षी त्याच्यावरती काही आपण उपाय करणार आहात का? नाही, आम्ही तेच सांगतोय की गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी 1 महिना अगोदर आम्ही साऊंड आणि लाईट असोसिएशनची बैठक घेतली होती. कारण मुख्य सप्लायर किंवा जे डीजे असतील किंवा स्पीकर असतील या विसर्जन मिरवणुकीमध्ये ते त्यांच्यातर्फे पुरवले जातात. आम्ही त्यांनाच आवाहन केलं होतं की आपला व्यवसाय हा 10 दिवस नसून 365 दिवस आपल्याला व्यवसाय आहे. तर आपण 10 दिवसामध्ये ज्या गोष्टींचा त्रास होतो, कर्णकर्कश आवाज होतात किंवा गोंगाट होतो, तर त्या पद्धतीने आवाजाचं जी मर्यादा दिलेली आहे आपल्या कायद्यामध्ये त्याचं पालन करावं. आता त्यामध्ये त्यांच्याकडून अशी विचारणा झाली किंवा विनंती करण्यात आली की आम्ही 2 बेस लावू, 2 टॉप लावू. पण माझं त्यांना एक अतिशय सोपं उत्तर होतं की 65 डेसिबलपेक्षा जास्त आवाज होणार नाही अशा मर्यादेत आपण कुठलंही वाद्य वाजवावं. आम्ही त्याला बिलकुल विरोध करणार नाही. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे डेसिबलवरती तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण आणणार आहात. तुम्ही किती स्पीकर लावताय हा महत्वाचा मुद्दा नाही, तर किती क्षमतेनं ध्वनी त्यातनं बाहेर येतोय हे महत्वाचं आहे. आता आपण गणेशोत्सव थोडासा 1-2 मिनिटासाठी बाजूला ठेवू. तुम्ही काही दिवसांपूर्वी असं आवाहन केलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जो नागरिक येईल त्याची तक्रार तात्काळ नोंदवून घेतली पाहिजे. दुसरीकडं बऱ्याचदा असा आजवरचा अनुभव आहे की ज्या पोलीस स्टेशनमध्ये सर्वाधिक तक्रारी नोंद होतात तिथला क्राईम रेट जास्त आहे असा निष्कर्ष काढला जातो आणि म्हणून बऱ्याचदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जाते. एकीकडे तुम्ही म्हणताय येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार नोंदवून घेतली पाहिजे, दुसरीकडे क्राईम रेट पण कंट्रोलमध्ये असला पाहिजे. ही तारेवरची कसरत कशी काय तुम्ही साध्य करणार? ते कसं आहे की जसं शहराचं विस्तारीकरण होतं, लोकसंख्येत वाढ होते, उद्योगधंदे नवीन नवीन येतात, ज्यावेळेस मायग्रेशन होणारं क्राऊड जास्त असतो अशा ठिकाणी या समस्या उद्भवतात आणि तिथं देखील गुन्हेगारी वाढत जाते. त्याचबरोबर गुन्ह्यांची संख्या वाढली तर ती कमी राहावी किंवा ती कंट्रोलमध्ये असावी किंवा दिसावी
म्हणून गुन्हेच दाखल करू नये असं कधी करता येणार नाही आपल्याला. तर गुन्ह्यांची संख्या वाढली तर ती का वाढली याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे आणि ती कमी करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रयत्न होणं गरजेचं आहे, ना की लोकांच्या तक्रारीच नोंदवून न घेणे. बरोबर. आता जिल्ह्यामध्ये आपण बघत असाल मागील 6 महिन्यापासून तत्कालीन पोलीस अधीक्षक असतील, मी असेल, की जवळपास 1,500 तक्रारी आमच्याकडे ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होत्या. जर गुन्हेच दाखल करायचे नसते तर आम्ही आतापर्यंत जवळपास 800 पेक्षा अधिक गुन्हे त्यामध्ये दाखल केलेले आहेत. इतर तक्रारींची देखील चौकशी सुरू आहे. मग आता 800 गुन्हे अचानक यावर्षी या सदराखाली दाखल झाले तर मागच्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचा अभिलेख तर वाढलेलाच दिसून येतो. परंतु ही एक अत्यंत महत्त्वाची समस्या होती ज्याच्यामध्ये शेतकरी फसत होते, त्यांची फसवणूक होत होती. तर त्यावर आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं असंच म्हणणं आहे की कुठलाही व्यक्ती पोलीस स्टेशनला गेला तर त्यामध्ये जर ती तक्रार दखलपात्र स्वरूपाची असेल तर त्यामध्ये पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण गुन्हा दाखल करणे, त्याचा तपास करणे, त्याची वेळेत निर्गती करणे, दोषारोपपत्र असेल कोर्टात दाखल करून, यासाठीच आम्ही पगार घेतो. तर त्यामुळे ती गोष्ट टाळून कशी चालेल. त्यामुळे गुन्हे वाढले आहेत किंवा त्याची आकडेवारी वाढली आहे म्हणून गुन्हे दाखल करू नका किंवा ज्या पोलीस स्टेशनला जास्त प्रमाणात गुन्हे दाखल होतात तिथे तक्रारी घेऊ नका असं नाही आहे. मी देखील जिल्ह्यात जवळ हजर झाल्यापासून आढावा घेतला तर आमच्याकडे जवळपास 5,000 अर्ज हे चौकशीवर प्रलंबित होते जिल्ह्यामध्ये. आज त्याचं प्रमाण साधारण 1000 पर्यंत आलेलं आहे आणि या महिना अखेरीस ते शून्यावर आणण्याचा देखील माझा प्रयत्न आहे. म्हणजे हे तुमच्या ऑफिसकडे आलेल्या तक्रारींचे अर्ज नाही, आता आमच्या कार्यालयामध्ये आता ही वरिष्ठ अर्ज आणि स्थानिक अर्जांची मी संख्या सांगितली. आमच्याकडे शासनाकडून अर्ज येतात, आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून येतात, आमच्या IG कार्यालयाकडून येतात, त्याबरोबर काही नागरिक माझ्या कार्यालयामध्ये अर्ज देतात. शिवाय त्या व्यतिरिक्त नागरिक पोलीस स्टेशनला देखील तक्रारी अर्ज देतात. तर अशी संख्या प्रलंबित अर्जांची 5000 होती, ती आज आम्ही 1000 पर्यंत आणलेली आहे. त्यासाठी आम्ही दर शनिवारी विशेष तक्रार निवारण दिनाचं देखील आयोजन करतो आणि याच प्रकारे आम्ही गुन्ह्यांची देखील निर्गती व्हावी या दृष्टीने देखील प्रयत्न करतो. तुम्ही आता शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याबद्दल बोललात, माहिती दिलीत. पण सर, गेल्या काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रचंड मोठे गुन्हे घडलेले आहेत. AS ट्रेडर्स आणि त्यासारख्या अनेक LLP कंपन्यांनी लोकांना अक्षरशः लुटलेलं आहे. पण तरीसुद्धा अशा पद्धतीच्या आर्थिक गुन्ह्यांचा तपास अत्यंत संथ गतीनं होतोय अशी प्रत्येकाच्या मनातली भावना आहे. म्हणजे एरवी छोट्या मोठ्या गुन्ह्यात सुद्धा तुम्ही आरोपीला तत्काळ पकडता, त्याला कोर्टासमोर हजर करता, पोलीस कस्टडी मिळवता. पण काही 100 कोटी म्हणजे 1800 ते 2000 कोटी रुपयांचा घोटाळा होऊन सुद्धा आजही AS ट्रेडर्सचे संचालक पोलिसांना सापडत नाहीत. ते परागंदा झालेले आहेत, फरार झालेले आहेत. हे पोलीस खात्याचं अपयश नाही का? आणि त्याच्याबरोबरीने उपप्रश्न असा आहे की आर्थिक गुन्हे आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? त्यापूर्वी मला सांगायला आवडेल की महेंद्र पंडित सर हे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA आहेत. CA ची परीक्षा पास झाल्यानंतर ते IPS झालेले आहेत. त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषणविषयी किंवा आर्थिक गुन्ह्यांविषयी तुमचा अधिक फोकस असणार आहे का? नक्कीच. यापूर्वी देखील मी मुंबईला कार्यरत असताना पोलीस उपायुक्त मी आर्थिक गुन्हे शाखेचंच काम बघत होतो. त्यानंतर या जिल्ह्यात मी हजर झाल्यानंतर आपण म्हणतात ती बाब अत्यंत बरोबर आहे की या जिल्ह्यामध्ये सधन लोक आहेत आणि बँकेपेक्षा किंवा इतर ठिकाणाहून जो परतावा मिळतो गुंतवणुकीवर त्यापेक्षा जास्त आमिष दाखवल्यामुळे हे लोकांची फसवणूक झालेली आहे आणि त्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढते देखील आहे. आणि आपण ज्याप्रमाणे म्हणालात की उदाहरणार्थ AS ट्रेडरचा जो गुन्हा आहे तर मी आल्यानंतर त्या गुन्ह्याचा स्वतः आढावा घेतला. त्यामध्ये जवळपास आपण म्हणतात त्याप्रमाणे मी देखील वर्तमानपत्रातून वाचतोय की साधारण 2000 ते 3000 कोटीचा तो घोटाळा आहे किंवा फसवणूक झालेली आहे. परंतु आतापर्यंत जो गुन्हा दाखल आहे आमच्याकडे आणि त्याचा तपास सुरू आहे त्यामध्ये साधारण 40 ते 50 कोटी रुपये फसवणूक झालेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आमची फसवणूक झालेली आहे अशी माहिती दिलेली आहे. तर आपल्या माध्यमातून तर मी हे देखील सांगू इच्छितो की जास्तीत जास्त नागरिक ज्यांची फसवणूक या AS ट्रेडरकडून झालेली आहे तर आपण आमच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. आपण गुंतवणूक जी केली आहे त्याचे जे काही कागदपत्र आपल्याकडे असतील ते कागदपत्र जमा करावेत आणि आपलं एक स्टेटमेंट आमच्याकडे नोंदवावं जेणेकरून या गुन्ह्याची व्याप्ती आणि जी अपहरित रक्कम आहे किंवा फसवणुकीची रक्कम आहे ती वाढेल आणि भविष्यामध्ये न्यायालयामध्ये ज्यावेळेस हे आरोपी जामिनासाठी जातात तर ही रक्कम जर वाढली तर मान्य न्यायालयाच्या सुद्धा लक्षात येईल की हा गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे. तर नागरिकांनी देखील पुढे येण्याची गरज आहे. आणि मी या जिल्ह्यात आल्यानंतर या गुन्ह्याचा आढावा घेतला, त्याच्या तपासाला वेग देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास 6 आरोपी माझ्या कार्यकाळामध्ये यात अटक झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त जे संचालक आहेत सगळे त्यांचा अटकपूर्व जामीन माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील फेटाळला गेलेला आहे. त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न केले.
माननीय उच्च न्यायालयामध्ये जामीन फेटाळल्यानंतर हे सर्व संचालक फरार झालेले आहेत आणि याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो देखील फरार आहे. परंतु कोल्हापूर पोलीस दल हे सातत्याने प्रयत्न करते की या आरोपींचा आम्ही शोध घेऊ आणि लवकरच त्यांना अटक देखील करू. त्याचबरोबर जे लोक लीडर्स होते या कंपनीचं काम करणारे आणि त्यांच्या खाली एजंट अशी जी साखळी होती, तर यामध्ये प्रत्येक लीडर असतील किंवा हे संचालक असतील यांना स्वतःला वैयक्तिक किती आर्थिक प्राप्ती किंवा लाभ झालेला आहे त्याचं देखील बँक स्टेटमेंटचं विश्लेषण सध्या सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वी तपास जो झालेला आहे त्यात दिरंगाई झालेली आहे हे मी मान्य करतो. परंतु यापुढे यातील जे गुंतवणूकदार आहेत त्यांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल, हे सर्व आरोपी अटक कसे होतील आणि यांच्या मालमत्तांचा शोध घेऊन ती मालमत्ता सिक्युअर कशी केली जाईल जेणेकरून भविष्यामध्ये तिची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील, त्या दृष्टीने आमचे देखील प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही पोलीस अधीक्षक आहात, तसे तुम्ही सीए पण आहात, म्हणून मी तुम्हाला विचारतोय की एखादा गुन्हा घडल्यानंतर आपण त्याचा तपास करता, पण मुळात अशा पद्धतीचा गुन्हा घडू नये यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणा काम करू शकते. कोल्हापूर जिल्ह्यातील अशा पद्धतीच्या आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही संस्था कंपन्या असतील, मग कोणी क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली फसवतंय, कोणी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून भरपूर परतावा देतो म्हणून सांगून फसवतंय, अशा अनेक कंपन्या आता आपल्यासमोर आलेल्या आहेत. तर मुळात अशा कोणकोणत्या कंपन्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांचं खरोखर त्यांच्याकडे लायसन्सिंग आहे का प्रॉपर, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, हे तपासण्याचे अधिकार पोलीस खात्याला आहेत का आणि तसे तुम्ही तपासणार आहात का? म्हणजे मुळात असा गुन्हाच घडू नये यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? आपण असं म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर त्या उक्तीप्रमाणे आमचे आर्थिक गुन्हे तपासाची जी विशेष शाखा आहे, तर आता या शाखेमार्फतीने जर अशा काही पॉन्झी स्कीम्स किंवा चांगला किंवा आमिष दाखवणारा परतावा देणारा जर कोणी ऑफिसेस उघडले असतील, गुंतवणूक स्वीकारत असतील, तर या ठिकाणी पोलीस नक्कीच जाऊन माहिती घेऊ शकतात की आपण कुठल्या लायसन्सच्या आधारे हा व्यवसाय करत आहात. तर मी आपल्या माध्यमातून नागरिकांना देखील आवाहन करेल, कारण सगळेच नागरिक फसतात अशा स्कीमला असं नसतं. काही नागरिक जागरूक देखील असतात आणि त्यांना कळतं देखील की या ठिकाणी लोकांचे पैसे गोळा करतायत. आणि पूर्वानुभव जो आपण बघितला कोल्हापूरचा, एस ट्रेडरचं उदाहरण द्यायचं झालं, एस ट्रेडर्स आहे, ग्रोबज आहे, तशा जवळपास 16 कंपन्या आहेत. बरोबर. तर नागरिकांनी देखील आम्हाला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्ही त्याची वेळी तिथं भेट देऊ शकतो. अशी जर कुठे शाखा उघडली असेल किंवा कार्यालय कोणी सुरू केलं असेल तर आम्ही देखील भेट देऊ आणि तपासणी करू. आणि त्याच्यामध्ये जर कुठलाही लायसन्स नसेल तर आम्ही आवाहन देखील करू त्या स्टेजला की या ठिकाणी गुंतवणूक करू नका, यांना कुठलंही ऑथरायझेशन नाहीये. तर त्यामुळे जे नागरिकांची फसवणूक होऊ शकते यामध्ये जर असं आवाहन केल्यामुळे ते टळू शकेल निदान. अच्छा, आपण कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलात त्यानंतर काही दिवसातच कोल्हापुरामध्ये एक अप्रिय घटना घडली. एक धार्मिक जातीय दंगलीसारखा एक प्रकार कोल्हापुरात घडलेला होता. त्यावेळेला तुमच्याकडे अपुरी माहिती होती म्हणून ती घटना घडली की त्याला अन्य काही कारणं होती, आणि भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण दक्षता म्हणून काय उपाय योजले आहेत? कसं आहे की जी घटना घडली ती 6 जूनला श्री छत्रपती शिवराजाभिषेक दिन होता. त्या दिवशी काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं, त्यामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार आली. त्यामध्ये ती तक्रार तात्काळ दाखल करून घेतली नाही असं आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यानंतर गुन्हे देखील दाखल झाले त्या अनुषंगाने आणि कोल्हापूर बंदची हाक दिली गेली दुसऱ्या दिवशी. आणि 7 तारखेला आता गर्दी जमवणं किंवा लोकांना आवाहन करणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे अचानक गर्दी देखील वाढली. परंतु आम्ही तयारीत नव्हतो असं देखील नाही. आम्ही आदल्या दिवशी रात्री गर्दी किती जमू शकते याचा देखील अंदाज घेतला होता. त्या दृष्टीने बंदोबस्ताचं नियोजन देखील केलेलं होतं. परंतु काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जाते. परंतु ती हाताबाहेर जाते असं दिसल्यानंतर मग जी काही आम्ही कारवाई केली साधारण 1-1.5 तासामध्ये मग पूर्ववत शांतता शहरामध्ये प्रस्थापित झाली. खरं तर आता यामध्ये ज्या गोष्टी आहेत की त्यामध्ये आम्ही देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की ज्या वेळेस तक्रारी अशा रिपोर्ट केल्या जातात पोलीस स्टेशनला तर त्यामध्ये तात्काळ जर दखलपात्र असेल तर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तर त्या दृष्टीनेच देखील आम्ही सर्व पोलीस स्टेशनला देखील सूचना दिलेल्या आहेत की आता धार्मिक भावना दुखावल्याची तक्रारी असतात, एखादी अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्याचे गुन्हे असतात. तर या गुन्ह्यांकडे अत्यंत संवेदनशीलपणे पोलीस स्टेशनने बघितलं पाहिजे. त्यामध्ये तात्काळ दखल घेतली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे आणि अशा आरोपींवर तात्काळ प्रतिबंधक असेल, अटकेची असेल कारवाई देखील करण्याची गरज आहे. कारण त्यामुळे समाजामध्ये रोष निर्माण होतोय आणि अशांतता पसरण्यास मदत होते. तर त्यामुळे पोलीस स्टेशन जेवढं संवेदनशील राहील तर या घटना टाळण्यास देखील मदत होईल. आणि जर त्या घटनेची दखल वेळेवर घेतली जात असेल तर कोणाला आंदोलन करण्याची पण वेळ येणार नाही. पण मग भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी काही आपण विचार केलाय का?
आता आम्ही आमच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल जो आमच्या सायबर कक्षामध्ये आहे, त्या अंतर्गत आम्ही ज्या व्हायरल पोस्ट होतात किंवा ज्या काही गोष्टी आक्षेपार्ह असतात त्या सुमोटो आम्ही संबंधित जे सोशल मीडिया आहेत त्यांचे नोडल ऑफिसेस आहेत त्यांना कळवतो. जसं ट्विटर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. तर आम्ही जवळपास अशा 100 वेगळे वेगळे अकाउंट आत्तापर्यंत डिॲक्टिवेट केलेले आहेत या संबंधित कंपन्यांना लिहून. त्याच प्रकारे काही नागरिक आम्हाला माहिती देतात, काही गोष्टी आक्षेपार्ह असतील तर त्यामध्ये तात्काळ गुन्हे देखील दाखल करतोय. गुन्हे दाखल झाल्यानंतर सदर आरोपी अटक होतील याकडे लक्ष देतोय, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कशी होईल याच्याकडे लक्ष देतोय आणि असे अकाउंट इमिजिएटली डिलीट व्हावेत किंवा डिॲक्टिवेट व्हावेत किंवा ब्लॉक व्हावेत या दृष्टीने जो स्पेशल सेल आहे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तो कार्यान्वित आहे आणि ते देखील रोज सोशल मीडियामध्ये काय पोस्ट शेअर केल्या जातात त्याच्यावर लक्ष ठेवतो. सर, आपण CA सारखी अत्यंत अवघड परीक्षा क्रॅक केली, त्यात सुद्धा उत्तम करिअर करता येतं. पण CA झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा UPSCची परीक्षा दिलीत. तुम्हाला IAS व्हायचं होतं की IPS व्हायचं होतं? खरं तर मला IRS इन्कम टॅक्स व्हायचं होतं. बरं. पण मी नंतर मला चांगले मार्क मिळाले, मी पोलीस सर्व्हिस मला अलॉट झाली. त्यानंतर माझ्या मूळ राज्यामध्ये माझं पोस्टिंग झालं, त्यामुळं मी सर्व्हिसमध्ये आलो. खरं तर या सर्व्हिसेसमध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती ज्यावेळेस जातो त्याला कुठलाही पूर्वानुभव नसतो किंवा त्याला कोणी सांगायला देखील नसतं की कुठल्या सर्व्हिसेसमध्ये गेलं पाहिजे. कारण सर्व्हिसमध्ये आल्यानंतर आपल्याला खरं समजायला सुरुवात होते की या सर्व्हिसेस काय आहेत, आपली जबाबदारी काय आहे. आणि मी यापूर्वी या नोकरीमध्ये येण्यापूर्वी देखील खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करत होतो. तर त्यामध्ये रुटीन आणि मोनोटोनस जॉब असतात आणि त्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त दिसत नाहीत. परंतु या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुलनेने आपल्याला पगार कमी असेल खाजगी क्षेत्राच्या तुलनेत, पण ज्या सोयी सुविधा शासनातर्फे दिल्या जातात त्याचबरोबर एक जबाबदारी आपल्याला दिली जाते आणि एक डायनॅमिक काम करण्याची संधी. कारण पोलीस विभागामध्ये आज जी गोष्ट घडली ती उद्या घडेलच असं नाही आणि उद्या काय गोष्टी घडतील तर रोज नवीन आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत आणि ते पूर्ण करण्यामध्ये एक वेगळी मजा येते. पण मी हा प्रश्न या अनुषंगाने पण विचारला की तुमचा कोणत्या प्रकारच्या पोलिसिंगवर विश्वास आहे? म्हणजे लोकांशी संवाद साधून त्यांना प्रेमानं सांगून प्रबोधन करून त्यांचं मन आणि मत परिवर्तन करण्यावरती विश्वास आहे की पोलिसी खाक्या दाखवून दंडुका दाखवून त्याच्यामध्ये बदल घडतो याच्यावरती विश्वास आहे? माझं असं स्पष्ट मत आहे की जी कम्युनिटी पोलिसिंग आहे ती तेव्हा चांगली होऊ शकते जेव्हा तुम्ही बेसिक पोलिसिंग चांगली कराल. बरोबर. कारण आपण नागरिकांचा विश्वास जर त्यांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेऊन कारवाई केली, समाजकंटकांवर वेळीच कारवाई केली तर नागरिकांचा विश्वास हा आपोआप पोलीस खात्यावर वाढतो आणि आपल्याला वेगळं कम्युनिटी पोलिसिंग करण्याची गरज भासत नाही. तर आपण बेसिक पोलिसिंगकडे लक्ष दिलं आणि दंडुक्याचा किंवा जो पोलिसी खाक्या आहे त्याचा योग्य ठिकाणी वापर हा झाला पाहिजे. कारण काही आपण असं म्हणतो की कुछ भूत लातो के भूत होते व बातों से नाही मानते. कारण समाजातील 1 किंवा 2% जर समाजकंटक असतील पण त्याचा जर संपूर्ण 98% समाजाला त्रास होत असेल तो पोलिसी खाक्या गरजेचा देखील आहे. पण मग त्या दृष्टीनं आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही कठोर पावलं उचलणार आहे का हे मी अशासाठी विचारतोय की चेन स्नॅचिंग, भुरट्या चोऱ्या हे होत असतं, त्याच्याबद्दल पोलीस शोध घेतात, कारवाई करतात, हे ठीक आहे. पण गेल्या काही महिन्यामध्ये कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात आता गांजा, चरस आणि अंमली पदार्थांचं सेवन करण्याचे प्रकार वाढत चाललेत आणि त्याच्याहून गंभीर बाब म्हणजे त्याच्यामध्ये अनेक तरुण मुलं आता अडकायला लागलेली आहेत. सो गांजा किंवा अंमली पदार्थांचं जे काही तस्करी करतायत किंवा दारू तस्कर वारंवार सापडतायत यांच्यावरती कठोर कारवाई का होत नाही, त्याच्यावरती चाप का बसत नाही आहे? कसं आहे की ह्या ज्या समस्या आहेत बेसिकली आपण जसं म्हणाल की अवैध दारू विक्री असेल, वाहतूक असेल, तर ज्या ज्या जिल्ह्यांना एक तर आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यीय सीमा असतात तर या ठिकाणी या गोष्टी घडतात प्रामुख्याने. आपल्याला कर्नाटक आणि गोवा जवळ आहे आपल्याला की दोन्ही राज्यांमधील किमतीतला फरक आणि त्या फरकाचा फायदा घेऊन नफा कमवण्याच्या उद्देशाने या गोष्टी घडतात. दुसरी गोष्ट आपण म्हणालात त्याप्रमाणे आम्ही मागच्या महिन्यात देखील एक विशेष मोहीम राबवली. त्यामध्ये NDPS ॲक्ट प्रमाणे जवळपास 60 किलो गांजा देखील आम्ही सीज केलेला आहे आणि यामध्ये ज्या आरोपीकडे गांजा मिळाला तो त्यांना कुठून मिळाला आणि त्याची चेन जी होती सप्लायची ती पुढे काय होती याची देखील आम्ही माहिती घेतली तपासामध्ये आणि काही लोक आयडेंटिफाय देखील केलेले आहेत की जे या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. त्याचबरोबर NDPS कन्झम्पशन कलम 27 मध्ये देखील आम्हाला कारवाई करता येते की जर अंमली पदार्थांचं आपण सेवन करत असाल तर या कायद्याखाली ती देखील कारवाई करण्यात येते. साधारण 40-50 कारवाई ती देखील झालेली आहे. तर ही मोहीम सुरूच राहील आणि विशेषतः जे आमचे निर्भया पथकं आहेत किंवा ज्या पोलीस स्टेशनच्या व्हिजिट्स शाळा महाविद्यालयांमध्ये असतात तर त्या ठिकाणी देखील जागरूक आणि प्रबोधन करणं गरजेचं आहे की या गोष्टी, कारण मजा मिळते म्हणून
एकदा किंवा दोनदा ते व्यसन करून लोक बघतात, परंतु त्यानंतर त्याच्या आहारी जातात. म्हणजे अगदी ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. आणि पालकांनी देखील मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की आपले मुलं बाहेर जातात तर ते कोणाच्या संगतीत राहतात, कुठे जातात, त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये किंवा वागण्यामध्ये काही बदल घडून येत आहेत का, त्याच्याकडे देखील बारीक लक्ष देण्याची गरज आहे. कारण व्यसन हे एका दिवसात लागत नसतं, ती ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होणारी गोष्ट आहे. आणि त्या मुलांमध्ये शारीरिक असतील, मानसिक असतील, असे देखील बदल घडतात. पण ते बदल सुद्धा त्यांच्या पालकांनी टिपणं गरजेचं आहे. आणि जर अशा गोष्टी घडत असतील तर जागरूक नागरिक म्हणून त्यांनी देखील माहिती देणं गरजेचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आम्हाला बावडासारखा भाग असेल किंवा राजेंद्रनगर सारखा भाग असेल, अशा ठिकाणी गांजा पिला जातो, विकला जातो, अशी देखील माहिती मिळते. त्या ठिकाणी देखील आम्ही कारवाई करतोय. तर पण नागरिकांकडून अधिकाधिक जर माहिती मिळत गेली तर परिणामकारक कारवाई करणं शक्य होईल. कारण हे एक मोठं नक्कीच आव्हान आहे आपण म्हणाल्याप्रमाणे. कारण कोल्हापूरमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, शाळा महाविद्यालय मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि मजा म्हणून त्या गोष्टीचा एकदा दोनदा आपण वापर करून बघावा आणि नंतर त्यामध्ये व्यसनाधीन होणं हे जर टाळायचं असेल तर त्यावर परिणामकारक कारवाई होणं गरजेचं आहे. मी हा प्रश्न अशासाठी विचारला की जनरली सगळ्याच लोकांच्या मनातली एक भावना असते, नवीन SP साहेब आल्यानंतर त्यांचा पहिल्यांदा अंदाज घेतला जातो. तुमच्याच खात्याकडनं, तुमच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं सुद्धा चाचपणी केली जाते. आणि मग नवीन SP एकदम कडक आहेत, ते कोणत्याही 2 नंबरच्या धंद्याला थारा देत नाहीत, असा जर का मेसेज सुरुवातीलाच गेला तर मग त्याचा परिणाम पुढच्या कालावधीमध्ये, पुढच्या कारकिर्दीमध्ये पॉझिटिव्ह मिळतो आपल्याला. सो तुम्ही आता चार्ज घेतल्यानंतर अशा पद्धतीचे 2 नंबरचे धंदे, गांजा, चरस किंवा दारू तस्करी याच्यावरती प्रतिबंध आणण्यासाठी कठोर पावलं का उचलत नाहीये? नाही, आम्ही कठोर पावलं तर उचलतोय. मटक्याच्या विरुद्ध देखील रोज कारवाई करतोय, क्वालिटी रेट्स करतोय. क्लब्ज आहेत, सोशल क्लबच्या नावाखाली किंवा मनोरंजन क्लबच्या खाली त्या ठिकाणी जुगार चालवला जात होता जिल्ह्यामध्ये. विशेषतः कोल्हापूर शहर असेल, इचलकरंजी शहर असेल, त्या ठिकाणी देखील धाडी टाकलेल्या आहेत. आणि या गोष्टी बंद राहतील जिल्ह्यामध्ये. कारण अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी हे एकमेकांशी कोरिलेटेड गोष्टी आहेत. जर अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण असेल तर गुन्हेगारीमध्ये देखील घट होते. कारण अशा ठिकाणी लागणारा पैसा हा गुन्हेगारीतूनच मिळवला जातो. बरोबर. आणि गुन्हेगार देखील तयार होतात. त्यामुळे त्याच्यावर प्रभावी कारवाई आम्ही करतोय. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत मला विश्वास आहे की अवैध धंद्यांवर तर प्रभावी नियंत्रण राहिलंच, परंतु अवैध व्यवसाय हे कारवाई करूनच बंद केले जातील. आणि त्या दृष्टीने आम्ही रोज कारवाई करतोय. अच्छा. पोलीस खातं म्हटल्यानंतर ते भ्रष्ट आहे, ते विशिष्ट एका बऱ्याचदा असं म्हणतात की गुन्हेगार आणि पोलीस यांचंच साठवलोटं असतं. तर ही सगळी इमेज बदलण्यासाठी, पुसून काढण्यासाठी आणि पोलीस दलाला एक स्वच्छ प्रतिमा देण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू असतात? तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट्सना, तुमच्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं संवाद साधतात, त्यांना मोटिवेट कसं करताय? खरं तर आमची जी रचना आहे पोलीस दलाची, त्यामध्ये आमचा पोलीस कर्मचारी ते पोलीस अधीक्षक अशा विविध पातळ्यांमध्ये ही विभागणी केलेली आहे. प्रत्येकाची जबाबदारी देखील निश्चित केलेली आहे. तर प्रत्येकाची जी जबाबदारी व कर्तव्य आहेत त्या जबाबदारी आणि कर्तव्याप्रमाणे त्यांनी काम करावं ही अपेक्षा आहे. आणि हे काम ते करतात की नाही करतात याचा आढावा देखील तसं बघायला गेलं तर पोलीस स्टेशन कसे काम करतात याचा दर महिन्याला आम्ही आढावा घेतो. आमची गुन्हे बैठक होते. या गुन्हे बैठकीमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यामध्ये आकडेवारी असेल किंवा कामगिरी असेल त्याच्यामध्ये काय सुधारणा झाली या अत्यंत व्हिजिबल इंडिकेटर्स असतात. अच्छा. तर अशामध्ये जर कामगिरी सुमार दर्जाची असेल किंवा चांगली होत नसेल तर आपण म्हणालो त्याप्रमाणे सुरुवातीला आम्ही त्यांना नोटीस देऊ शकतो, त्यांना विचारणा करतो की का होत नाहीये. आणि प्रत्येक व्यक्तीला काम सुधारण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणि दिला पाहिजे असं या मताचा मी आहे. परंतु तो एक लिमिटेड पिरियड दिला पाहिजे. आणि त्यामध्ये जर सुधारणा होत नसेल तर मग ती लिडरशिप तिथली बदलायची गरज आहे, ह्याची देखील खुणगाट आपण बांधली पाहिजे. त्याचबरोबर जे लोक किंवा नागरिक विविध ठिकाणी आम्हाला भेटतात, आमच्या कार्यालयात तक्रारी घेऊन येतात, त्याचं देखील आम्ही ॲनालिसिस करतो की कुठल्या पोलीस स्टेशनच्या तक्रारी जास्त माझ्याकडे येतात की ज्यांना तिथं दखल घेतली जात नाही, त्याचं देखील आम्ही ॲनालिसिस करतो की जी गोष्ट पोलीस स्टेशनला होणं शक्य होतं ती व्यक्ती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याचं काम न झाल्यामुळे जर तो माझ्याकडे आला असेल तर त्या अनुषंगाने देखील संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना आम्ही खुलासा घेतो. आता मी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर नागरिकांची संख्या दिवसाला 60-50-60 अशी संख्या होती मला भेटायची. परंतु जे मागील 3 महिन्यामध्ये ज्या गुन्हे बैठका घेतल्या, अधिकाऱ्यांना काम काय करणं गरजेचं आहे,
भिमुख प्रशासन, पोलीस प्रशासन कसं असलं पाहिजे आणि तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मला आणि या जिल्ह्यातील नागरिकांना हे सांगितल्यामुळं आता जे माझ्याकडे तक्रारींचं यायचं प्रमाण आहे ते 50-60 वरून साधारण 20-25 पर्यंत आलेलं आहे. त्याचं देखील ॲनालिसिस आम्ही करतो, दर महिन्याच्या आढावा बैठकीत ते देखील दाखवतो. त्याचबरोबर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी असतील त्यांची VC द्वारे, त्याचबरोबर व्हॉट्सॲप आहेत, आमचे ग्रुप्स आहेत, त्याद्वारे आमची माहितीची देवाणघेवाण होते. रोज काय चाललंय, आमच्याकडे डेली क्राईम रिपोर्टिंग असतं, प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाई झाली का, आरोपी अटक झाले का, याचा डेली वॉच आमच्याकडे असतो. त्याचबरोबर जे गुन्हे दाखल होतात त्याचा तपास वेळेत पूर्ण होतोय की नाही होतोय, त्यासाठी डिस्पोजलचे ड्राईव्ह असतात, रोज किती गुन्ह्यांची निर्गती झाली, किती गुन्हे प्रलंबित राहिलेत, का राहिलेत, याचं देखील विश्लेषण आम्ही करतो. त्याचबरोबर जे गंभीर गुन्हे आहेत ते जर उघडकीस आलेले नसतील तर आपण त्यासाठी काय प्रयत्न केले, त्याचा दर 15 दिवसाला प्रगती अहवाल आम्ही मागवतो आणि त्याचं देखील विश्लेषण होतं. असे अनेक चेक बॅलन्सेस पोलीस विभागामध्ये आहेत. त्यामुळे अगदी आमच्या पोलीस शिपायापासून तर माझ्यापर्यंत असे अनेक चेक बॅलन्सेस असल्यामुळे ही सिस्टीम सुरळीत ठेवणे आणि चांगलं पोलीस प्रशासन लोकांना देणे यासाठी आम्हाला नक्कीच मदत होते. हे तुम्ही एक बाजू सांगितलीत मी विचारलेल्या प्रश्नानुसार, पण दुसरी बाजू पण मला मान्य आहे की मुळात पोलीस खात्याकडे सुद्धा मनुष्यबळाची कमतरता आहे. म्हणजे लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढती आहे त्या प्रमाणात पोलीस भरती होत नाही आहे, पोलिसांची पदं रिक्त आहेत. वारंवार या विषयावरती बातम्या आम्ही देत असतो, परंतु अजून तरी पोलिसांची अनेक पदं रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्याच वेळेला पोलीस कर्मचाऱ्यांवरचा ताण अधिक वाढत चालला आहे. सुरुवातीला जसं म्हटलं, कुठलाही सण असू दे, उत्सव असू दे, त्यावेळेला पोलिसांना रस्त्यावरती उभं राहावं लागतं. VIP दौरे असले तरीसुद्धा पोलिसांवरती ताण येतो. मला तुम्हाला विचारायचं आहे की पर्सनली तुम्ही पोलिसांचं काम काय मानता? कायदा सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवणं की बंदोबस्त ठेवणं? तुम्हाला काय वाटतं? आता या दोन गोष्टी आपल्याला वेगळ्या करता येणार नाही की नाईलाज आहे आता. कायदा व सुव्यवस्थेचाच अंग बंदोबस्त देखील आहे. कायदा व सुव्यवस्था ही जी संकल्पना आहे याचाच एक भाग बंदोबस्त करणं देखील आहे. कारण कुठलेही VIP बंदोबस्त असतील, मिरवणुका असतील, सण उत्सव असतील, यामध्ये नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये त्या सण उत्सवाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तो भयमुक्त समाज राहावा, कायदा सुव्यवस्था टिकून राहावी ही आमची जबाबदारी आहे. मी हा प्रश्न अशासाठी विचारला की काही वर्षांपूर्वी असा एक मतप्रवाह आला होता की पोलीस दलामध्ये सुद्धा 2 सेपरेट विंग्स असाव्यात, एक इन्व्हेस्टिगेशन आणि कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर सांभाळणारी, आणि एक केवळ अशा पद्धतीचा VIP बंदोबस्त, सण समारंभाचा बंदोबस्त यासाठी असावी. तुम्ही सहमत आहात का की अशा पद्धतीनं या पोलीस दलाचं विभाजन करून 2 विंग तयार करण्याची खरोखर आता गरज आहे का? नाही, कसं आहे की आता वर्षातले 365 दिवसापैकी 365 दिवस काही आम्ही बंदोबस्त मध्ये बिझी नसतो. त्यामुळे 365 दिवसातले जवळपास 300 दिवस तर असतोच तुम्हाला बंदोबस्त. 300 पण नसू, साधारण आपण जर तसा विचार केला तर साधारण 100 ते 125 किंवा 150 दिवस जास्तीत जास्त. असं मोर्चे, आंदोलन, सण उत्सव, नेत्यांचे दौरे, मंत्री, काय असतं की फार मोठी यादी आहे खरं तर पोलीस विभागामध्ये आणि विशेष, आणि त्यामुळं पोलिसांचं मूळ काम बाजूला जातं आणि त्यांची एनर्जी किंवा त्यांची संपूर्ण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे वेगळ्याच कामावरती जातं आणि त्यामुळं पोलीस दलावरती सुद्धा बऱ्याचदा बोट उठवलं जातं. तसं नाही आहे. आता आपण जर पोलीस स्टेशनची रचना बघितली तर समजा एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये 100 कर्मचारी आणि अधिकारी माझे पोस्टेड असतील तर 100च्या 100 लोक तपास करत नाही. प्रत्येकाचं कामाची विभागणी केलेली आहे. कोणी समन्सचं काम बघत असेल, कोणी वॉरंटचं काम बघत असेल, कोणी कोर्टाचं काम बघत असेल, कोणी गुन्हे नोंदवून घेण्याचं काम बघत असेल, कोणी तपासाचं काम करतं, आणि जे लोक जनरल ड्युटी करतात, आमच्याकडे सर्वसाधारण कर्तव्य करतात, अशाच लोकांना बंदोबस्ताच्या कर्तव्यावर आम्ही नेमलं जातं. त्यामुळे ते बंदोबस्त करतायत म्हणून आमच्या तपासावर परिणाम होईल किंवा त्याचा परिणाम आमच्या इतर कामांवर होईल असं नसतं. हां, कधी कधी ज्यावेळेस संपूर्ण पोलीस स्टेशनमधील जवळपास 60-70% जो आमचा स्टाफ आहे त्याला जर बंदोबस्तासाठी वापरावं लागलं तर त्या दिवसापुरतं किंवा त्या 2 दिवसापुरतं तपास थांबतात किंवा त्याच्यामध्ये खंड पडू शकतो, परंतु तिसऱ्या दिवशी परत पूर्ववत स्थिती होते आणि तपास सुरू राहतो. आपण एक वरिष्ठ सरकारी अधिकारी आहात, पण त्याचबरोबर भारताचे जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून आहात. त्या अनुषंगाने मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. आपल्याकडचे अनेक कायदे हे ब्रिटिशकालीन आहेत. काळानुसार त्यातले अनेक कायदे आता कालबाह्य झालेले आहेत असं आपण म्हणतो. सो तुम्हाला असं वाटतं का की खरोखर आता काही नव्यानं कायदे केले पाहिजेत आणि जे काही जुने कायदे आहेत की ज्यांचा आता उपयोग नाही आहे किंवा ते आता रिलिव्हंट नाही आहेत असे कायदे आता रद्द केले पाहिजेत? सुदैवानं तुम्ही पोलीस अधिकारी असल्यामुळं नागरिक आणि पोलीस अधिकारी या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधलं उत्तर अपेक्षित आहे. कसं आहे की ब्रिटिशांनी जे कायदे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केले होते आणि विशेष करून आम्ही ज्या कायद्यांचा वापर करतो, जे इंडियन पिनल कोड असेल, आमचं क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल, एव्हिडन्स ॲक्ट असेल,
मी असं म्हणणार नाही की ते कालबाह्य झालेले आहेत. अजूनही ब्रिटिशांनी देखील दूरदृष्टी ठेवूनच या कायद्यांची निर्मिती केली होती आणि त्याचा वापर आम्ही आजही गुन्हे दाखल करण्यासाठी करतो. आणि ज्या गोष्टींसाठी IPC मध्ये जे कलम नव्हते त्या अनुषंगाने नवीन कायदे देखील आलेले आहेत. जसं आपण बघितलं तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 साली आला. तर त्यामध्ये दरवर्षी आपण जर बघितलं तर केंद्र स्तरावर लॉ कमिशनची निर्मिती होते. लॉ कमिशन हाच सल्ला केंद्र सरकारला देण्याचा प्रयत्न करते की जे कायदे बदलण्याची गरज आहे किंवा ज्या गोष्टींसाठी नवीन कायदे आणण्याची गरज आहे तर त्या दृष्टीने देखील सरकार प्रयत्न नेहमीच करत असतं. पण त्यासाठी पोलिसांकडनं इनपुट काही घेतली जातात का? नक्कीच कुठलाही ड्राफ्ट असेल किंवा कुठल्याही गोष्टीवर जर कायदा बनवण्याचा असेल तर पोलिसांसोबत नागरिकांना देखील शासनाकडून आवाहन केलं जातं. त्यामध्ये त्यांचे सजेशन मागवले जातात आणि त्याचा विचार करूनच कुठल्याही कायद्याची निर्मिती होत असते. आता आपण कोल्हापूरविषयी बोलूया जरा. कोल्हापुरातला जो पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे तोही वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. पोलीस कर्मचारी ज्या घरांमध्ये राहायचे ती म्हणजे अक्षरशः खुराड्यासारखी घरं होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक बलकवडे साहेबांनी यांनी स्वतःला थोडासा गती दिली त्याला, पण पुन्हा गेले काही महिने पोलिसांच्या घरकुलाचा प्रश्न प्रचंड रेंगाळला आहे. तुम्ही त्यासाठी काय लक्ष देताय? आता आमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे पोलीस हाऊसिंग बोर्डची निर्मिती झाल्यापासून पोलिसांची जी घरं आहेत ती त्या गृहनिर्माण मार्फतच बांधली जातात. आता तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील जे काम प्रगती पथावर आहेत पोलीस आमचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी, तर आपण बघाल की इथं लक्ष्मीपुरीच्या हद्दीमध्ये देखील पोलीस वसाहतीचं काम सुरू आहे. आमच्या पोलीस मुख्यालयामध्ये देखील साधारण 2 टावर तिथं उभे राहत आहेत. इचलकरंजीमध्ये काम सुरू आहे. काही नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतींचे कामं सुरू झालेले आहेत. जसं शहापूर असेल, बुदरगड असेल, गारगोटी असेल, तर नवीन पोलीस स्टेशनची देखील निर्मिती होते. तर आता जे काम सुरू आहे प्रगती पथावर आहे त्याचा वेळोवेळी आढावा घेणे आणि जी निश्चित केलेली त्याची कालमर्यादा आहे त्या कालमर्यादेमध्ये आणि गुणवत्तापूर्ण काम या वसाहतींचं होणं, घरांचं होणं आणि ते हस्तांतरण आमच्या कर्मचाऱ्यांना होणं ही आता गरज आहे. आता काही नवीन प्रस्ताव देखील आम्ही पाठवतोय की ज्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी योग्य घर नाही. जसं फॉर एक्झाम्पल शाहूवाडीमध्ये पोलीस वसाहतीची दुरावस्था झालेली आहे, तर या ठिकाणी नवीन घरांची निर्मिती होणं आवश्यक आहे. तर आता जे काम सध्या प्रगती पथावर आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या ठिकाणी कामाची आवश्यकता आहे, घरांची आवश्यकता आहे, त्याचा विचार करूनच आम्ही प्रस्ताव देखील पाठवतोय आणि जे कामं सुरू आहेत त्याचा दर महिन्याला त्याचा देखील आढावा घेतोय की आत्तापर्यंत किती काम पूर्ण होणं आवश्यक होतं आणि किती झालेलं आहे. अच्छा, पुन्हा एकदा आपण गणेशोत्सवाकडे बोलूया. गणेशोत्सव तोंडावर आलाय. आपण वारंवार सगळ्या मंडळांशी संपर्क साधताय, संवाद साधताय, त्यांना सांगताय की डॉल्बी मुक्त गणेशोत्सव असावा. आगमन मिरवणूक असेल किंवा विसर्जन मिरवणूक असेल त्याच्यामध्ये डेसिबलचं बंधन आपण घातलेलं आहे. आता पण तुम्ही त्याबद्दल माहिती दिली. त्याच्याबरोबर आता लेझर लाईटबद्दल तुम्ही सांगितलं की जे डोळ्याला, कॅमेऱ्याला, शरीराला हानिकारक आहेत असे लेझर लाईट नको. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळामध्ये देखावे सादर करताना सुद्धा पोलिसांकडून वेळेचं बंधन लावलं जातं. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये पण तुमचं बंधन आहेच. सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणतो मग आम्ही सण साजरे करायचेत की नाही? पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे काही बंधन आम्ही सांगतोय वेळेचं बंधन असेल ते पोलीस विभागाने घातलेलं नाही, हे कायद्याने आहे. माननीय उच्च न्यायालयाने घालून दिलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, म्हणून ती अंमलबजावणी आम्ही करतोय. 10 वाजेनंतर ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही लाऊडस्पीकरचा वापर होऊ नये हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत आणि त्याचं अंमलबजावणी करणं आमचं काम आहे. आणि जर उल्लंघन होत असेल तर कायदेशीर जबाबदारी आमच्याकडे आहे. त्यामुळे असा जर कोणाचा गैरसमज असेल की नवीन पोलीस अधीक्षक आलेत किंवा या पोलीस विभागाने नवीन काहीतरी जाचकाठी ह्याच वर्षी निर्माण केल्यात, असं नाहीये. आम्ही दरवर्षी बोलतोच. आणखी म्हणजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव व्हावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा यासाठी कोल्हापूरनं नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये जी मूर्तीदान चळवळ जी रुजलेली आहे हे संपूर्ण देशासाठी पथदर्शी आहे. सो तुम्ही म्हणताय त्यानुसार डॉल्बी मुक्त होतं, पण आता त्याच्यामध्ये लेझर मुक्त गणेशोत्सव हा जो आलेला आहे त्यामुळे अनेकांचा भ्रमनिराश झालेला आहे, निराश झालेले आहेत लोक. म्हणजे आम्ही रंगीबेरंगी लाईट्स लावायचे नाहीत का? रंगीबिरंगी लाईट लावू नका असं माझं म्हणणं नाहीये, परंतु ज्या लाईटने मानवी शरीरास इजा होऊ शकते किंवा आपल्या कॅमेऱ्यांमध्ये ते खराब होऊ शकतात त्याचा वापर टाळावा हे आवाहन करतोय. अच्छा, मला असं वाटतं की महेंद्र पंडित सरांनी आपल्याला कोल्हापूर पोलीस दलाची एकूण सण उत्सव साजरे करतानाची भूमिका काय आहे आणि कायदेशीर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कशी आहे याबद्दल माहिती दिलेली आहे. पोलिसिंग कसं असावं याबद्दलही ते बोललेले आहेत. अजूनही अनेक प्रश्न आहेत, पण माझा आजचा वेळ संपत आलेला आहे. पण तुर्तास मला असं वाटतं की यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस दलानं जे काही नियम किंवा जे काही निर्बंध म्हणता येणार आपण त्या नियमच म्हणू
त्या नियमांचं जर आपण पालन केलं तर हा उत्सव अधिक आनंदानं, शांततेनं आणि सगळ्यांसाठी आरोग्यदायी होऊ शकेल. त्या दृष्टीनं आपण पोलिसांच्या आव्हानाकडे बघितलं पाहिजे, त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. तुर्तास आज महेंद्र पंडित सर आमच्या स्टुडिओमध्ये आले, अत्यंत मनमोकळेपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.